तर आज दिवस 6वा गणित 15वा. तर आपण दशांश अपूर्णांक बघितलं. दशांश अपूर्णांकानंतर आज आपण शेकडेवारी बघणार आहोत. काय बघणार आहोत? शेकडेवारी. तर पहिल्यांदा शेकडा म्हणजे काय कोणाला माहिती आहे? शेकडा म्हणजे काय? शेकडा म्हणजे 100. जेव्हा केव्हा आपले जे पेपर होतात, पेपर देखील 100 मार्काचा जर होत असेल तर 100 पैकी जेवढे गुण प्राप्त होतील ते त्याची टक्केवारी ठरेल. परंतु टक्केवारी ठरेल. परंतु आपल्याला समजा चाचणी घ्यायची आहे आणि आपण चाचणी 20 मार्काचीच घेतलो तर आपल्याला 20 मार्काची जर चाचणी घेतली ना, 20 पैकी 20 आले तर त्याला किती टक्के आले? 20 पैकी 20 मार्क्स त्याला मिळाले. मग किती टक्के होईल? ते किती टक्के होईल? पूर्णच्या पूर्ण जर मार्क्स त्याला मिळाले तर किती टक्के होईल? 100 पैकी 100 मार्क मिळाले त्याला तर किती टक्के होईल? 100%. मग 20 पैकी 20 मार्क्स मिळाले म्हणजे किती टक्के मिळाले? मग 20% नाही, 20 गुण आहे. किती टक्के म्हटलं मी, म्हणजे 20 गुणाची चाचणी होती तर बरोबर 20 गुण मिळाले तर त्याला किती टक्के गुण मिळाले? 100% गुण मिळाले. किती टक्के मिळाले? 100. तर आज आपण शेकडेवारी बघणार आहोत. काय बघणार आहोत? शेकडेवारी. आता शेकडेवारीला 2-3 नावं आहेत. शेकडा म्हणजे किती? शेकडा म्हणजे किती? शेकडा म्हणजे 100. शेकडा म्हणजे किती? 100. याला शेकडेवारीलाच आपण काय म्हणते? टक्केवारी. टक्केवारी असं देखील म्हणतो. त्यासोबतच शतमान, शतमान असं म्हणतो. शतमान असं देखील आपण म्हणतो. समजा सविताला 60% गुण मिळाले. किती टक्के? 60% गुण मिळाले. म्हणजे किती पैकी किती मिळाले तिला? 100 पैकी 60. तर तुम्हाला 2 पद्धतीने लिहिता येईल. एक तर 100 पैकी किती मिळाले? 60. आणि अशा पद्धतीने आपण लिहिलो तर हे काय अपूर्णांकही म्हणता येईल आणि याच तुम्ही दशांश अपूर्णांकातही तुम्हाला रूपांतर करता येईल की नाही? कारण की दोन शून्य आहे तर 2 अंकानंतर दशांश चिन्ह द्यायचं. पण 2 शून्यानंतर दशांश चिन्ह देत असताना डावीकडे जायचं. डावीकडे गेल्यानंतर दशांश चिन्ह द्यायचं. आता याचं समजा दशांश पूर्णांकामध्ये तुम्ही रूपांतर करून सांगा बरं मला किती येते? 0.60 येते. कारण की 2 शून्य आहे त्यामुळे 2 अंक झाल्यानंतर दशांश चिन्ह म्हणजे 0.60 असं ते येते. सविताला 60% गुण मिळाले. समजा रमेशला 82% गुण मिळाले. रमेशला किती मिळाले? रमेशला 82% गुण मिळाले. म्हणजे किती पैकी किती मिळाले त्याला? 100 पैकी किती? मग 82. 100 पैकी 82 गुण मिळाले. म्हणजे रमेशला 82% गुण मिळाले. आता शेकडेवारी म्हणजे टक्केवारी. टक्केवारी नेहमी हे कशाला प्रमाण मानून केल्या जाते? कशाला? 100ला प्रमाण मानलं जाते आणि 100ला प्रमाण मानूनच शेकडेवारी, टक्केवारी किंवा शतमान केल्या जाते. हे ध्यानात ठेवायचं आहे. जसं तुम्ही एखाद्या मॉलमध्ये गेले किंवा मोठ्या मोठ्या शहरामध्ये गेले तर तुम्हाला दिसते की 20% सूट, 30% सूट, 40% सूट. म्हणजे काय 20% सूट म्हणजे तर आपला लग्नाचा सूट नाही. तर 100 रुपयाले तेवढे रुपये काय होते? सूट मिळते. म्हणजे सूट म्हणजे एक प्रकारची काय आहे? सवलत. काय आहे? सवलत. ज्या वेळेस आपल्याला सूट, कमिशन म्हणजे जसं तुम्ही प्लॉट वगैरे खरेदी केले किंवा विक्री केले तर जो मध्यस्थी असते ना, मध्यस्थी त्याला म्हणजे कमिशन
जे मध्यस्थी असते ना दलाली, तर त्याला आपण तो आपल्याला प्लॉट विकून दिला म्हणून घेणाऱ्याकडूनही आणि विकणाऱ्याकडूनही तो दलाली घेते, तर त्याला म्हणते आपल्या गणिताच्या भाषेमध्ये कमिशन. काय म्हणते? कमिशन. पण त्याला दलाली असं म्हणतात. म्हणजे कमिशन असो, सूट असो, कमिशन असो किंवा कर म्हणजे जे टॅक्स आपण इथं राहतो तर आपल्याला पाणी घर वापरतो, आपल्या घरात आपण राहतो तरी देखील आपल्याला टॅक्स भरावा लागतो, कर भरावा लागतो. तर त्याची जे टक्केवारी आहे ते 100ला प्रमाण मानूनच केले जाते. म्हणजे सूट असो, कमिशन असो, कर असो. कर म्हणजे आपला पाणी टॅक्स नाही का, टॅक्स 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 म्हणजे म्हणजे गणितामध्ये आपण कर असं म्हणतो. त्यासोबतच व्याज म्हणजे आपण आता बँकेकडून समजा कर्ज घेतलं तर आपल्याला व्याज द्यावं लागतं. म्हणजे मग सरळ व्याज असो, चक्रवाढ व्याज असो किंवा आपण समप्रमाण, व्यस्त प्रमाण, गुणोत्तर व प्रमाण. आपण गुणोत्तर व प्रमाण शिकलो ना. हे जरी उदाहरण असले तरी देखील आपल्याला या शेकडेवारीचा काय करावं लागते? वापर करावा लागते. म्हणजे गुणोत्तर आणि प्रमाण ते सोडवत असताना देखील शेकडेवारीचा वापर करावा लागते. तसंच स्तंभालेख, आलेख वगैरे जे वर्तुळामध्ये दिलेले असतात ना, त्याचा सुद्धा वापर आपण शेकडेवारीमध्ये काय करत असतो? वापर करूनच 100 शेकडा म्हणजे 100 आणि त्याला प्रमाण मानूनच गणित समोर सोडवल्या जाते. आता हे झाली पार्श्वभूमी. म्हणजे आपण नाही का डायरेक्ट गणिताकडे वळूया. तर जसं शेकडेवारीचं जे चिन्ह आहे, तुम्हाला माहिती आहे का शेकडेवारीचं चिन्ह? असं चिन्ह शेकडेवारीचं चिन्ह आहे. आणि शेकडा म्हणजे किती? शेकडा म्हणजे 100 आणि 100ला गृहीत धरूनच गणित सोडवल्या जाते. कधी कधी शेकडेवारी हे सममूल्य अपूर्णांक. सममूल्य अपूर्णांक म्हणजे ज्याचं मूल्य हे काय असते? समान असते. जेव्हा आपण अंशाला आणि छेदाला एकाच संख्येने भागतो म्हणजे एकाच संख्येनं गुणतो तेव्हा त्याचं जे मूल्य येते तेव्हा समान मूल्य येते. तर त्याचा छेद समान करून देखील आपल्याला काय करता येते? आपल्याला ते शेकडेवारी काढता येऊ शकते. तर इथं एक उदाहरण घेऊ आपण. जसं सचिनला 720 पैकी 435 गुण मिळाले. तर सचिनला 720 पैकी 435 गुण मिळाले तर त्याला किती टक्के गुण मिळाले? किती टक्के गुण मिळाले? आता हा प्रश्न आहे. पहिल्यांदा दिलेली माहिती आपण लिहून घ्यायचं. काय म्हणते की सचिन हे एक नाव आहे, बरोबर आहे की नाही? सचिननं परीक्षा दिली. आता कोणती 10व्या वर्गाची परीक्षा समजा. सचिनला 720 पैकी किती गुण मिळालेले आहेत? 435 गुण मिळाले. तर आपल्याला काय करायची आहे? त्याची टक्केवारी काढायची आहे, त्याची शेकडेवारी आपल्याला काढायची आहे. तर कसं काढायचं? पहिल्यांदा जे दिलेले जी माहिती आहे ते लिहून घ्या. सचिनला किती पैकी किती गुण मिळाले? सचिनला 720 पैकी किती गुण मिळाले? 435 गुण मिळाले. किती पैकी हो हे? 720. 720 पैकी किती मिळाले? 435. ये 720 पैकी किती मिळाले? 435. तर आता आपल्याला टक्केवारी काढायची असल्यामुळे ते टक्केवारी कितीवर काढतो आपण? कितीवर काढतो? 100. मग 100ला किती
100 किती, बरोबर आहे की नाही? आता 100 किती, तर 100 किती, तर आता हे आपल्याला माहिती आहे का? नाही माहिती आहे का? नाही. म्हणून आपण कोणतंही मानू, आपण समजा x मानू, त्याला काय म्हणू? x मानू. आता सोडवणं खूप सोपं आहे. आता हे तुम्ही लिहून घेतले हो की नाही? आता डायरेक्ट तिरपा गुणाकार करा. काय, कोणता गुणाकार करायचा? तिरपा. तिरपा गुणाकार माहिती आहे ना? डायरेक्ट याचा ना याचा, याचा ना याचा, बस. तिरपा गुणाकार करायचा, डावी बाजू बरोबर उजवी बाजू. तर आता जे x वाला आहे ना, तो आपल्या डाव्या बाजूला घ्यायचा. म्हणजे पहिलं 720 गुणिला x, मग बरोबरचं चिन्ह किती आहे? 100 गुणिला किती आहे? 435. आता आपल्याला कशाची किंमत काढायची आहे? x ची. म्हणजे त्याला 100 पैकी टक्केवारी काढत असल्यामुळे 100 पैकी किती टक्के त्याला मिळाले सचिनला, हे बघण्यासाठी आपल्याला x ची किंमत काढावी लागेल. म्हणून x हा एका बाजूला ठेवायचा, डाव्या बाजूला आपण ठेवलो, बरोबर. आणि हे उजव्या बाजूला जैसे थे, जसं आहे तसं लिहून घ्यायचं. 435 लिहिले तुम्ही, बरोबर आहे ना? लिहिले का? तर आता हे जेव्हा इकडे काय आहे? 720 काय आहे? गुणिला आहे का भागीला आहे? गुणिला. मग बरोबर चिन्हाच्या पलीकडे जाताना काय होईल? भागीला. जर इकडे समजा बेरीज असेल, बरोबर चिन्हाच्या पलीकडे काय होईल? वजाबाकी. इकडे जर समजा वजाबाकी असेल तर बरोबर चिन्हाच्या पलीकडे काय होईल? बेरीज. इकडे जर समजा गुणाकार असेल तर बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेल्यावर काय होईल? भागाकार. तर आता इथे गुणाकार आहे, मग हे आपण जैसे ते लिहिलं तर भागाकारामध्ये जाईल, म्हणून भागीला किती येईल? 720. किती येईल? 720. तर आता भाग द्यायचं. भाग जात असेल तर भाग द्यायचं. इथं 0 आहे, इथं 0 आहे का? 5 म्हणजे काटाचं. काटणे म्हणजे काय देणे? भाग देणे. ओके. इथला 0 गेला, इथला 0 गेला, बरोबर. आता इथं किती राहिले? 72. इथं किती राहिले? 72. आता 5चा भाग, आता जे 435 आहे, गुणिला 10 करायचं. कारण ज्याच्या शेवटी 0 असते ना, तो गुणाकार करणे खूप सोपं जातं. 435 येते 435, आणि हा 0 मानून द्या, भागीला 72. याला सोडवायचं. 4350 भागीला 72 सोडवायचं. आता 2चा भाग जाते, 2चा भाग याच्यामध्ये जाते, याच्यामध्ये जाते. आपण 2चा भाग घेऊ. आता समजा 2चा भाग दिला, 2 1 7 5, 2175. याच्यामध्ये 2चा भाग दिला तर किती येते? 36. बरोबर आहे. आणखी पुन्हा जाईल का? 2चा भाग येतं तिथं नाही जात. मग डायरेक्ट 2175 ला डायरेक्ट काय करायचं? 36चा भाग देऊन द्यायचा. म्हणजे डायरेक्ट आपल्याला काय येते? उत्तरच मिळते, बरोबर आहे. 36. आता आपल्याला 36चा फाळा येत नाही, मग आपण काय करू की त्याला 36ला गुणाकार करून पाहू. समजा आपण 5 वेळा जर 5चा भाग दिला, 5 छक 30, 5 त्रिक 15 आणि 3 18, 180. याच्यापेक्षा मोठी संख्या येऊ शकते, म्हणून 36 गुणिला 6, 6 6 36, 3 18 आणि 21, 216. म्हणजे 6चा भाग देऊ शकतो आपण, देऊ शकतो ना? हा. 36चा 6चा भाग दिला तर 216 येत आहे. 217 मधून 216 गेले, किती राहते? 1. वरून घेतला 5, वरून घेतला 5. 7तून 6 गेले 1, 1तून 1 गेला 0, 2तून 2 गेला 0, वरून घेतला 5. तर आता भाग जात नाही, म्हणून 0 वेळा आपण भाग द्यायचं, भाग जाऊ द्यायचं. 15, वरून घेतले 0, दशांश चिन्ह. आता 36चा
150 येतपर्यंत पाडा. आता 36चा आपल्याला पाडा येत नाही, तर आपण 36चा 4 वेळा भाग देऊन पाहू. 6 चोक 24, 4 त्रिक 12 न 2 14, 144. म्हणजे 4चा भाग दिलं तर 144 येत आहे. आणखी किती उरत आहे? 6 उरत आहे, बरोबर आहे. 60 होत आहे. 36 आणखी एक वेळा भाग द्यायचा. 36 येते 36, 60 मधून 36 गेले किती राहते? काढा बरं त्याचा. दोन डिजिट पर्यंत होऊन जाते. म्हणजे 60.41. म्हणजे x बरोबर किती येईल? 60.41. काय येईल? टक्के. मग खाली आपण लिहून घ्यायचं की सचिनला 60.41% गुण प्राप्त झाले. सचिनला किती टक्के गुण प्राप्त झाले? 60.41. अशा पद्धतीने आपल्याला टक्केवारी काढता येऊ शकते. किंवा आणखी तुम्हाला जर समजा सूटचं जर उदाहरण दिलं, आपण सूट समजा 15% सूट आहे. 15% सूट आहे. किती टक्के? 15%. आता 100 रुपयाला 15 रुपये आहे सूट, तर 750 ला किती? काय कराल तुम्ही? तिरपा गुणाकार. इथं याची समजा x मिळाली म्हणून चिन्ह घ्यायचं आणि तिरपा गुणाकार करायचा आणि सोडवायचं. 100 गुणिला x बरोबर 750 गुणिला 15. x बरोबर 750 गुणिला 15 भागिला 100. इथला शून्य गेला, इथला शून्य गेला. 5 5 3 15, 5 गुणे 10. 75, 5 3 15ची 5, हातचाला 1, 3 7 21 ने 22, 225 भागिला 2. म्हणजे किती येते? 1 1 2 5. म्हणजे 112.5 रुपये. टक्के नाही, रुपये. म्हणजे जर समजा 100 रुपयाला 15 रुपये जर सूट दिली तर 750 रुपयावर किती रुपये त्याला सूट मिळेल? 112 रुपये 50 पैसे सूट मिळेल. म्हणजे तुम्हाला किती रुपये पैसे द्यावे लागेल? 750 मधून ही जी रक्कम आहे वजा करायची आणि तेवढी रक्कम आपण दुकानदाराला द्यायची. समजा तुम्ही दुकानामध्ये शर्ट घ्यायला गेले आणि त्या शर्टची किंमत 750 आहे मूळ किंमत, परंतु 15% सूट आहे. 100 रुपयावर 15, 200 वर किती? मग 30, 300 वर, 400 वर, हा 500 वर 75, 600 वर 90, 700 वर 105 आणि हे 50 चे अर्धे 105 आणि ते 7.5. म्हणजे अशा पद्धतीने 112 रुपये 50 पैसे तुम्हाला सूट मिळेल. आणि 750 मधून ही रक्कम काय करायची? वजा करायची आणि तेवढी रक्कम दुकानदाराला द्यायची. तर अशा पद्धतीने ह्या जर शेकडेवारी म्हणजे कधीही ध्यानात घ्यायचं की शेकडेवारी हे 100ला प्रमाण मानूनच काढल्या जाते. आता इथे थोडंसं कॉम्प्लिकेटेड होऊन गेलं कारण की ते मी अंदाजे आकडे घेतल्यामुळे, नाहीतर दशांश चिन्हामध्ये आलं नाही का. परंतु दशांश चिन्हामध्ये जरी आलं तरी घाबरायची काही कारण नाही. फक्त आपण सोडवत असलेली पद्धत रीत मात्र ते समजली पाहिजे. ओके. कारण प्रत्येक वेळी गणित आपल्याला सोपाच येईल याची हे नाही, तर त्यामुळे कधी कठीणही येऊ शकते. अशा पद्धतीने दशांश स्वरूपात देखील येऊ शकते. आणि हे शेकडेवारी काढत असताना आपल्याला सूट, कमिशन, कर, व्याज, गुणोत्तर व प्रमाण, वृत्तालेख, स्तंभालेख यामध्ये सुद्धा 100ला प्रमाण मानूनच काढले जाते. त्यामुळे अशा पद्धतीने लिहून घ्यायचं किती पैकी किती गुण मिळाले, मग 100 आले किती, म्हणजे आपोआप टक्के
आपल्याला मिळते, आपोआप टक्केवारी मिळून जाते. समजलं? हा, कमिशनचं तसंच आहे. हा, हे लिहून घ्या, आपण नंतर घेऊ. ठीक आहे.